नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मकर संक्रांत आणि पतंगोत्सवाचे अतूट नाते असून नाशिक जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र हा उत्सव साजरा करताना तो आपल्यासह इतर नागरिक, पशुपक्षी यांच्यासाठीही सुरक्षित राहील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे। तसेच त्यांनी नाशिककरांना येणाऱ्या नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांना उद्देशून नववर्ष व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे पत्र प्रसिद्ध केले आहे। या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। तिळगुळाने स्नेहाचा गोडवा आणि आरोग्याची संपन्नता वाढते, तर पतंग उडवण्यामुळे तनमनाची ऊर्जा द्विगुणित होते। मात्र पतंग उत्सव साजरा करताना सुरक्षिततेची जबाबदारी प्रत्येकाची आहे। पतंगांच्या मांजामुळे अपघात घडत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। वाहन चालकांना गळा कापला जाणे, खोलवर जखमा होणे तसेच काही प्रकरणांमध्ये जीवितहानी झाल्याची घटनाही घडल्या आहेत। याशिवाय उंच छतांवर पतंग उडविताना पडून जखमी होणे अथवा प्राण गमावण्याच्या घटनाही घडल्या आहेत। पतंगाचा मांजा मानवासाठी जितका धोकादायक आहे तितकाच तो पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत आहे। अनेक पक्ष्यांचे पंख कापले जातात, पायांना गंभीर जखमा होतात आणि काही वेळा त्यांना प्राणही गमवावे लागतात। या पार्श्वभूमीवर पतंगोत्सव आनंददायी आणि अपघात विरहित साजरा करण्यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनीही केले आहे। रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला, झाडांजवळ तसेच वीज तारांजवळ पतंग उडवू नये। शक्यतो मोकळ्या मैदानात जमिनीवरून पतंग उडवावेत, जेणेकरून पडण्याचा किंवा जखमी होण्याचा धोका टाळता येईल। तसेच सूर्यकिरणांच्या दिशेने पाहून पतंग उडवत असताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगलचा वापर करावा। पतंग उडवून झाल्यानंतर पतंग व मांजाचे तुकडे गोळा करून त्यांची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावावी असेही आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिककरांना केले आहे। ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।